हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। मक्याच्या शेतात गांजाची लागवड करणारा संशयित पोलिसांच्या जाळ्यात। चोपडा ग्रामीण पोलीस व जळगाव स्थानिक गुन्हे 2 यांची दमदार कामगिरी। चोपडा तालुक्यातील सातपुड्यातील मेलन गावात मक्याच्या शेतात गांजाची लागवड केलेला 39,20,000 किमतीचा 980 किलोचा ओला गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून जप्त केला आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी शेतमालक अर्जुन सुमारे पावरा वसावे वय वर्ष 50 या संशयितास पोलिसांनी अटक केलेली आहे। मेलाने शिवारात मक्याच्या शेतात गांजाची लागवड होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन रतन पाटील यांना मिळाली होती। त्यानुसार मंगळवारी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सहकार्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मेलाना शिवारात धाड मारली। दिनांक 12 रोजी दुपारी 3 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत अशी सुमारे 5 तास कारवाई सुरू होती। मेलाने शिवारात मक्याच्या शेतात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड दिसून आली। सदर गांजाची कापणी करून रात्री उशिरापर्यंत त्यांची मोजणी करण्यात आली। सदर गांजा 980 किलोचा इतका असून मुख्य आरोपी अर्जुन सुमारा पावरा याला अटक करण्यात आली आहे। चोपडा विभागीय पोलीस डॉक्टर कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन रतन पाटील, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव निटनवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार संदीप पाटील, प्रवीण मांडवले, नंदलाल पाटील, दर्शन ढाकणे यांच्या पथकाने हा गांजा जप्त केलेला आहे व पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करत आहेत। यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे तसेच चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, हिंदवी स्वराज्य न्यूज, जळगाव।